नमस्कार सर, आपलं नाव काय? राजेंद्र गोसावी. सर, आपण कुठल्या वस्तीमध्ये राहता? मी राहायला चौधरी वस्तीमध्ये आहे. अच्छा, आणि तुम्ही किती वर्षांपासून इथे राहता सर? 25 वर्ष होत आलेत मला इथे राहायला. मग आता 25 वर्षापासूनचं राजकारण तुम्ही इथलं अनुभवलं आहे आणि येत्या 15 तारखेला एक नवीन नगरसेवक आपल्या सेवेमध्ये रुजू होणार आहेत. तर काय वाटतं तुम्हाला, काय अपेक्षा आहेत तुमच्या नगरसेवकाकडून? नगरसेवक कुणीही झाला तरी काही हरकत नाही, फक्त आपल्या परिसराची कशी व्यवस्थित सगळ्या सुखसुविधा भेटतील नागरिकांना यांनी त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. इथं बऱ्याचशा प्रॉब्लेम जे आहेत चंदननगरमध्ये, की काही ठिकाणी ओपन जिम नाही आहेत, परत ग्राउंड नाही आहेत, जे वृद्ध लोक आहेत त्यांना फिरण्यासाठी वगैरे, ह्या सुविधा त्यांनी करायला पाहिजे. आणि रस्ते तर सगळीकडे रस्त्याचे प्रॉब्लेम सुरू झालेत, ते रस्त्याचे पण दुरावस्था चांगली केली तर बरं होईल. आणि ट्रॉफिकचा विषय तर सगळ्यात बेकार आहे नगर रोडला. बायपासवरनं वाघोलीपर्यंत इतकी ट्रॉफिक आहे की रोज जाणारे येणारे ते कसे लोक जातात आणि कसे येतात हे त्यांनाच माहिती आहे. तर ते ट्रॉफिकचे नियोजन ते सगळ्यात महत्त्वाचा तो प्रॉब्लेम आहे, ते व्हायला पाहिजे. हां. आणि आता तुम्ही एक व्यावसायिक असल्याकारणाने वाहतुकीची कोंडी आणि त्याच्याबद्दल होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही सांगू शकता. पण सर, जेव्हा आपण आपल्या वस्तीमध्ये 24 तास आपण वास्तव्यात असतो, तेव्हा ज्या मूलभूत सोयीसुविधा असतात त्या चौधरी वस्तीमध्ये कशा आहेत आणि येणाऱ्या नगरसेवकाकडून त्या बाबतीतल्या तुमच्या अपेक्षा काय आहेत? नाही, आमच्या इथे तर पाण्याची वगैरे व्यवस्था आहे आणि आमच्या भागात श्री बापूसाहेब पठारे आमदार साहेब आहेत, व्यवस्थित आहे, पाणी वगैरे येते आम्हाला, काही हरकत नाही आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आम्हाला पाणी. आता जर एखादा नवीन चेहरा आपल्यासमोर उभा राहिला, जर तो पठारे कुटुंबियातलाच असला आणि पुरुष कॅन्डिडेटच्या ऐवजी जर स्त्री कॅन्डिडेट असल्या, जशा दर्शनाताई आहेत, तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगाल? तुम्ही काही ऐकलं आहेत का की त्यांनी काही वुमेन एम्पॉवरमेंटसाठी काही कोर्सेस त्या घेतात, जसं आरी वर्क असेल, नथ मेकिंग असेल, शिवण क्लास असेल, ब्युटिशियन असेल, या योजनांची माहिती तुम्हाला किंवा तुमच्या वस्तीतल्या लोकांना आहे का? नाही, ते उपक्रम चांगला राबवतात. ते पण दुर्गा माताला त्यांचे चांगले विविध कार्यक्रम पण सांस्कृतिक होतात, भजनी मंडळी घर आहे ते, त्यामुळे ते व्यवस्थित कार्यक्रम ते पण राबवतात. कार्यक्रम काय हरकत नाही त्या पण झाल्या तरी बी. म्हणजे त्या जर आता एक महिला कॅन्डिडेट म्हणून आपल्या प्रभागात उभा राहिलात तर म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असेल का आपला? असेलच ना. पठारे कुटुंब चंदननगरसाठी खूप काम करतं आणि करत राहणार आहे. अगदी मिश्र स्वरूपाच्या अशा प्रतिक्रिया आपल्याला इथे येत आहेत. काही विकास कामं झाली आहेत आणि काही विकास कामाची आशा आणखीनही जिवंत आहे.